गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, जिकडे आपण डेली वरती अनालाइज करतो की उद्या मार्केट काय करणार आहे. टेक्निकल बेस वरती आपण अनालाइज करतो की उद्या काय होणार आहे. जर गुरुवारचा तुम्ही व्हिडिओ माझा बघितला असाल तर तुम्हाला कल्पना आली असेल की आपण काय बोललो होतो. क्लिअरली मी सांगितलं होतं की मार्केटमध्ये हा नॉन ट्रेडिंग झोन बनतोय. तर मार्केट 25,080च्या खाली येत असेल तर एक खूपशी मोठी संधी भेटेल, या खालच्या बाजूला मोठी संधी भेटणार आहे आणि ती लगभग भेटली. आपले लाईन्स या आपल्या लेवल्स ज्या आहेत त्याला मार्केटने एकदम रेस्पेक्ट करत, जर माझी लाईन चुकीची असती तर मार्केट ह्या लाईनला जास्त वेळ थांबलं नसतं. ते इथेच असं काहीतरी खाली येऊन वरती असं काहीतरी केलं असतं. थांबणं म्हणजे काय, लेवल्स, त्या लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. 930 पर्यंत येण्याचा मी पक्का बोललो होतो की याच्या खाली 930 पर्यंत, आणि त्यानंतर पण मार्केटने काही 50-60 पॉईंटची रॅली पण दिली आहे. ठीक आहे, असं बघायला गेलं तर मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती. मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आता नोट्स लिहायला चालू करूया. त्यांनी काय होईल की तुम्हाला कळेल की उद्या काय होणार आहे. म्हणजे हे मुद्दे या हे पॉइंट्स आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग मध्ये उपयोगाला येतील. उपयोगापेक्षा की आपण चुकीचा ट्रेड घेऊ शकणार नाही. मग त्या गोष्टीला आपलं मन घट्ट होईल की नाही, ही गोष्ट घडलेली आहे तर आपण हे केलंच नाही पाहिजे. जेव्हा तुमच्या मनाचा एक कुठलाही निर्णय होतो या निश्चय होतो, त्याच्या विरुद्ध जाऊ नका. ट्राय नका करू मार्केटला, ट्राय नका करू. मार्केट ट्राय करण्यासारखी गोष्ट नाहीये. मार्केट प्युअर टेक्निकल अनालिसिसचा आहे, नॉलेज आणि एक्सपिरियन्स आहे. मेन तर सायकोलॉजी आहे जी आपण आता आस्ते शिकत जातोय. ठीक आहे, ते पॉइंट्स खूप इम्पॉर्टंट आहे. जे तुम्हाला पॉइंट्स जे तुम्ही लिहित जा, समजा गोष्टींना, आणि ह्याच गोष्टींना तुम्ही समजलात ना तर आस्ते आस्ते तुम्हाला क्लॅरिटी येईल की मार्केटची रेंज काय असू शकते, मार्केट कुठल्या दिशेने जाऊ शकतं. असं आहे. मी अजून एक दुसरा पॉइंट पण सांगितलेला की मार्केट भलेही वरती आलेलं आहे पण मार्केट पॉझिटिव्ह आहे, पण मार्केट स्ट्रॉंग नाहीये. बायर्स ऍक्टिव्ह झालेत. मी तुम्हाला सांगितलं असेल, नक्कीच तुम्ही परत जाऊन व्हिडिओ बघू शकता की बायर्स ऍक्टिव्ह झालेत पण बायर स्ट्रॉंग नाही आहेत. ठीक आहे, स्ट्रॉंग आहेत. तिसरी गोष्ट अजून तुम्हाला सांगितली की एक कुठला तरी पॅटर्न बनत आहे, जो असा बनत आहे. तो बरोबर ह्याच लेवलला आहे जिकडनं मार्केट मला अजून खाली पडण्याच्या मार्गावर दिसत आहे. पॉईंट नंबर 3 पण हा तुम्हाला डिस्कस केलेला. अजून एक पॉईंट तुम्हाला डिस्कस केला की मार्केटमध्ये एक गॅप आहे. 15 मिनिट चार्ट तुम्हाला दाखवतो. मार्केटमध्ये जी एक पोकळी आहे, गॅप आहे, ती मार्केट गॅप भरायला नक्कीच येणार. कारण का ना, हा इतिहास, हा हिस्ट्री आहे. मार्केट ऑलवेज रिपीट द हिस्ट्री. मार्केट तुम्ही जर बघाल ना तर मार्केट काय वेगळं असं काय करत नाही. मार्केट रोजच्या प्रमाणेच चालतंय. फक्त आपण ना बघण्याचा आपला दृष्टिकोन चेंज केला पाहिजे. म्हणजे मला काय वाटतं हा मार्केट बघण्यापेक्षा मार्केट काय करतं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी बोललो की मला मार्केट उद्या इथेच येणार आहे, तर माझी धारणा चुकीची असेल. कारण का लोक सगळ्यांना वाटत असेल की मार्केट खाली येईल, पण बहुतेक इकडनं रिव्हर्सल पण होऊ शकतं. त्यासाठी आपले लेवल्स असणं खूप जरुरी आहे. तेच आपण डिस्कस करणार आहे आणि तेच आपण समजायचे प्रयत्न करणार आहे. आजचा व्हिडिओ जरा लेट होतोय, म्हणजे लगभग 10:30 पावणे 11 वाजलेत. कारण तुम्हाला सगळ्याच माहिती आहे आपले आराध्य दैवत मोठे गणराज आगमन होत आहे 2 दिवसामध्ये, त्यामुळे सगळी तयारी करायची असते. तर त्या तयारीमध्ये बिझी असल्यामुळे जरासं लेट होतंय, पण तुम्ही त्या गोष्टीला जास्त हे नाही करणार. मला सपोर्ट कराल त्यासाठी धन्यवाद तुमचे. व्हिडिओ नक्कीच बघा की आता काय होणार आहे. आता खरा गेम चालू झालाय. मी तो बोलतो आता खरा गेम चालू झालाय. एवढे दिवस काय होत होतं, मार्केट एक रेंज बॉन्ड मध्ये होतं. बघा, रेंज बॉन्ड मध्ये होतं, म्हणजे 5, 6, 7, 8, 11, 12, लगभग समजा ना 15 दिवस मार्केट रेंज मध्ये होतं. आणि आता कुठे मस्त मार्केटने मुवमेंट दिलेली आहे. मी तुम्हाला सांगितली, तुम्हाला मार्केट ग्रीन ग्रीन दाखवेल आणि मार्केट करेल एकाच रेट मध्ये सगळा पैसा तुमचा घेऊन जाईल. इथे आज 1000 रुपये प्रॉफिट झाला, अरे वा, मला समजायला लागलं मार्केट. इथे मला 1000 रुपये भेटले कारण का मला मार्केट समजले. बस मी काय केलंय, इथे मी 4000 देऊन बसलो. का? माझी सायकोलॉजी आहे, माझा माइंड आहे ना, मार्केटने कॅप्चर केलंय. बघा, तुमच्या डोक्यावरती, तुमच्या मेंदूवरती, तुमच्या मनाच्या जो विचार करण्याची श्रेणी जी आहे ना, जे ताकद जी आहे, त्याच्यावरती मार्केटला हवी होऊन देऊ नका. जेव्हा मार्केट तुमच्या डोक्यावरती बसेल ना, तेव्हा तुम्ही काहीच करू शकणार नाही. त्यामुळे मार्केटला बरोबर ठेवून चाला. मार्केट काय करते याच्यावरती नजर ठेवा. त्यांनी काय होईल की तुम्हाला समज भेटेल, चुकीचे ट्रेड तुमच्याकडे जाणार नाही.
शुक्रवारी खूप लोकांचे मला मेसेज आले, सर प्रॉफिट झालं. चांगली गोष्ट आहे, कारण का मार्केट होतच तसं. आता काय मार्केट करणार बघा, आता सेम मार्केट त्याच लेवलला परत आलेलं आहे. जर तुम्ही बघाल ना तर मार्केट परत त्याच लेवलला आलेलं आहे, एक्झॅक्ट लेवलला त्याच आले जिकडे मार्केटनी एक गॅप अप दिलेला आहे. मग आता तुम्हीच विचार करा की किती नाजूक असेल ही सपोर्ट सिस्टम. आणि ह्याच्या अजून जरा डीपली जाऊन, या अजून जरा आपण डीपली जर विचार केला तर किती नाजूक पेक्षा किती मोठा सपोर्ट तुटत आहे हा तुम्हाला समजला आला पाहिजे. की जर हाच सपोर्ट तुटला तर मार्केट लगभग ह्या लेवलला येईल. म्हणजे समजा ना 640, 800 850 डायरेक्ट 740, म्हणजे 200-250 पॉईंटचा मार्केट फॉल द्यायला बघतोय. तर ह्या गोष्टी सगळ्या कॅल्क्युलेशन करणं जरुरी आहे. टेक्निकल वरती आपण हेच करतोय. कॅन्डल पॅटर्न, चार्ट पॅटर्न, इंडिकेटर्स बघून आपण मार्केटची दिशा समजतो, ठरवतो आणि त्याचप्रमाणे ट्रेडिंग करतो. आता आपण अजून जरा डीपली विचार करूया. आपण बघूया की डेली वरती मार्केट काय करायला बघतंय. तर डेली वरती मार्केट तुम्ही बघत असाल ना, मी सगळं काउंट टाकतो बघा. मगाशी मी तुम्हाला विषय सांगितलं तो, आणि तुम्हाला त्या दिवशी पण विषय सांगितलेला मी, की मार्केट तुम्हाला गॅप अप दिलाय. ठीक आहे, 2 ग्रीन बनवलेत, इथे पण एक मोठी कॅन्डल बनवली, आणि लगभग या लेवलला यायचा प्रयत्न करतोय मार्केट. बघा, या लेवलला यायचा प्रयत्न करत आहे, पण हा प्रयत्न जो होतो ना तो असा बनतोय, हा चार्ट पॅटर्न बनतोय, बरोबर आहे. आता माझ्या फॅमिली मेंबर्स आणि बाकीच्यांना हा पॅटर्न माहिती आहे. तर माहिती आहे कुठला पॅटर्न आहे आणि कुठल्या दिशेचा पॅटर्न आहे, आणि ह्या पॅटर्न वरती आपण कुठल्या दिशेची ट्रेडिंग करायची असते. ठीक आहे, मी ते पण सांगितलं की तुम्हाला एक ग्रीन दुसरा ग्रीन बनवेल आणि एक तिसऱ्या दिवशी पुरा एक रेड बनून कॅन्डल तुमचं सगळं प्रॉफिट खाऊन टाकेल 2 दिवसामध्ये. मार्केटने तेच केलं बघा, टॉप बॉटम पुरा प्रॉफिट खाऊन गेलं असेल, उलट जास्तच लॉस पण दिला असेल. मग ही सायकोलॉजी तर आपल्याला माहिती आहे, तर आपण मग का चुका करायच्या वारंवार, की आपल्याला गोष्टी माहिती असून पण आपण जर चुका करत असू, मग आपण ट्रेडर कसे. ट्रेडर जो आहे, जो पहिली गोष्ट तर एंट्री करताना 10 वेगळ्या दिशेने विचार करतो, बघतो, टेक्निकल अनालिसिस बघतो, आणि त्यानंतर तो एक ट्रेड घेतो. फक्त तो एक ट्रेड या 2 ट्रेड घेतो, तो 4, 5, 6, 10 करत राहत नाही. कारण का तुम्ही जेव्हा हे ट्रेड करता ना, मी तर बोलतो की तुम्ही 3च्या वरती जेव्हा पण ट्रेड कराल ना, तुम्हाला 100% लॉस होईल. लिहून घ्या. म्हणजे काय होतं माहिती की तुम्ही मार्केटच्या आहारी जाता. मग तुम्ही ट्रेडिंग करत असत, तुम्ही ट्रेडिंग करत नसता, मार्केट तुमच्याकडे ट्रेडिंग करून घेत असतं. हा विषय खूप गंभीर आहे, आणि हा 99.99 बोलून आम्ही अशा लोकांचा प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा. एकेकाळी माझा पण होता. पण ह्याच्यातनं आपण या 0.1% कसं यायचं, तर ते तुम्हाला समजायला लागेल. कंट्रोल असणं जरुरी आहे, इमोशन्स असणं जरुरी आहे, इमोशनवरती कंट्रोल असणं जरुरी आहे. म्हणून मी बोलतो की जेव्हा पण तुम्ही ट्रेडिंग करता तेव्हा चांगल्या मूडमध्ये बसा. रागाच्या भरात बसाल तर तुम्ही मार्केटला पण त्याच विषयामध्ये बघाल. रिव्हेंज, बदला घ्यायचा आहे. मी लॉस झाला, मी अजून करेन, मी पैसे काढून घेईन, असं नाही होऊ शकत माझ्याकडे. का नाही होऊ शकत. इथे प्रत्येक ट्रेडर जो मोठा ट्रेडर बनला असेल ना, करोडो करोड त्यांनी कमवलेत, त्यांनी पण ह्या पेस मधनं ह्या रेंज मधनं गेलेच आहे. तो म्हणजे बोलतात ना की जेव्हा पण एक हाय बनतो तेव्हा एक लो येतोच, पण हा लो तुमच्यासाठी इम्पॉर्टंट तेव्हाच तुम्ही कुठे एक हाय मारू शकाल. ही आमची टेक्निकल भाषा आहे प्राइस एक्शनची. आता प्राइस एक्शन काय नका विचारू, त्या गोष्टी सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण शिकू नंतर आरामशीर. तर ही गोष्ट आहे. आता बघा, मार्केटनी एवढी मोठी 2 रेड कॅन्डल दिल्या. आता परत हा प्रश्न तुम्हाला आठवला असेल, 3 रेड कॅन्डल, 3 रेड कॅन्डल, 3 रेड कॅन्डल. मग आता काय, मार्केट हिस्ट्री रिपीट करणार का. नोट पहिला, तुम्ही पॉइंट नंबर 1, मार्केट रिपीट हिस्ट्री करणार का. ठीक आहे, दुसरा पॉइंट, मार्केट गॅप भरेल का. बरोबर आहे. आता जर आपण ह्या लेवल्सला बघत असू ना, तर आपण लेवल्स लावूया. ही जी लेवल आहे ना, याचा लो, प्रिव्हियस कॅन्डलचा लो, म्हणजे लगभग आहे तो 850चा येतोय. ठीक आहे, 850 येतोय. आणि मी जर वरची लेवल बघत असेल तर मार्केटची लेवल लगभग ही आहे. ओके,
आपण रंग जरा बदलूया, लाल खूप हळद दिसतोय. ठीक आहे, आता मी याला 5 मिनिटावरती येऊन टेक्निकल अनालाइज करायला प्रयत्न करतो. बघा, 18 तारीख, 19 तारीख, 20 तारीख, 21 तारीख, 22 तारीख, जर मी या लाईनीला अजून पुढे घेत आहे अशी, तर माझ्यासाठी आता हा नो ट्रेडिंग झोन नक्कीच होणार आहे. किती पॉईंट्स आहे? तर 850 पासून 2560 पर्यंतचा. जर उद्या मार्केट इथे खोलून वरती टच करून जर खालीत असेल तर बिंदास फूट घ्या. पण ठीक आहे, कारण का मार्केट खालीच आहे ना, मार्केट खालीच आहे, त्यामुळे मार्केट फ्लॅट करून जर वरती जात असेल तर खाली डायरेक्टली खालचा ट्रेड तुम्ही करू शकता. ठीक आहे, करू शकता. आणि जर मार्केटला वरती जात असेल तर मार्केटला नीट आहे का, मार्केटला 25,000ची लेवल तोडून लगभग 25,050 ही लेवल त्याला सस्टेन करायला लागेल. म्हणजे त्याला 1 तास थांबायला लागेल, त्यानंतर जर मुवमेंट येईल ना तरच मी जाईन वरती. नाहीतर माझा उद्याचा टार्गेट लगभग इकडनं खालच्या दिशेलाच असेल. मी मोस्टली कॉल साईडला उद्या कमी असेल, पण खालच्या साईडला मी जास्त विचार करेन. माझा पहिला टार्गेट लगभग 770 पर्यंत असेल. फर्स्ट टार्गेट माझा 770. ओके, माझा दुसरा टार्गेट जो असेल तो लगेच असेल, हा बघा, हा वाला. आता मी ही लाईन कशी होते बघा जरा, इथे मार्केट रिव्हर्स केलं, इथे मार्केट रिव्हर्स केलंय आणि मार्केट पुलबॅक घेऊन वरती गेलंय. आणि जेव्हा मार्केटला वरती जायचं तेव्हा मार्केट खाली या लाईनला टच करून वरती जायला प्रयत्न केलाय. ठीक आहे, त्यामुळे ही लेवल खूप इम्पॉर्टंट म्हणते. आणि दुसरी माझी जी लेवल आहे ती आहे 24,768. 24,768. तर मी समजतो लगभग 60च पकडतो, मी कमी पकडतो. आणि ही जी लेवल आहे ती 780 आहे. 24,680. मी उद्या मोस्टली खालच्या दिशेला ट्रेड करायचा प्रयत्न करेन. आणि जर वरती मार्केट जात असेल तर मी थांबेन, समजेन, ओवाईस चेंज बघेन, ओपन इंटरेस्ट बघेन, त्याच्यामध्ये चेंज किती आहेत ते बघेन आणि त्यानंतरच ट्रेडिंग करेन. कारण का विषय असा येतो की जर मार्केटला वरती जायचं आहे तर मार्केटला सस्टेन होणं जरुरी आहे. बायर्स आर ऑलवेज स्लो. बाईंग पटकन येणार नाही तुम्हाला, बाईंगला ताकद लावायला लागेल. आणि एकतर मार्केटमध्ये ही जी गॅप आहे ना, ही जी गॅप आहे इथे लिहून टाकतो मी, गॅप आहे ते मार्केटला भरायची, आज ना उद्या मार्केटला भरायची. तर बहुतेक उद्याही होऊ शकते, बहुतेक उद्याही होऊ शकते. कळलं? तर त्यामुळे त्यामुळे सोमवार फक्त तुम्हाला एक दिवस भेटतोय आणि मंगळवारी गणेश चतुर्थी आहे, तेव्हा मार्केट लगभग बंद असेल बहुतेक तरी. त्यामुळे उद्या 25, मंगळवारी 26, 27, बुधवारी, हा बुधवारी 27 तारीख गणपतीचं आगमन आहे. तर 27ला मार्केट बंद आहे. म्हणजे तुम्हाला 2च दिवस भेटत आहेत आणि डायरेक्टली एक्सपायरी भेटते. मग तुम्हाला टोटल असोसिएशन बघायला घेतले तर फक्त 3च भेटत आहेत. ठीक आहे, त्यामुळे मार्केटमध्ये प्रेशर तर नक्कीच आहे. आणि जर प्रेशर खालच्या जर तुटला तर आपल्याला हे टार्गेट लवकरच बघायला भेटतील. ते आपल्याला लवकरच बघायला भेटतील. ते 400च्या ह्या जागेवरती मी 600 टाकले, इथे 24,400 यायला पाहिजे. तर आता बघा, जर मार्केट ह्या लेवलला आलं तर मला पहिला टार्गेट हा आहे आणि दुसरा टार्गेट माझा हा आहे. त्यामुळे ट्रेडिंग करताना उद्या नक्कीच विचार करा, जिकडे प्रेशर आहे तिकडे जा. कारण पाण्याचा प्रवाह जिकडे जातोय त्याच दिशेला जर तुम्ही जाल तर तुम्ही सागराशी नक्कीच मिळाल. नाहीतर काय होईल, तुम्ही तिकडे आहात तिकडेच खडकामध्ये अडकून राहाल, जिन्यामध्ये तुम्हाला मग प्रगती भेटणार नाही. तर तळ्यातले मासे आणि समुद्रातल्या माशांना खूप फरक असतो. तर तुम्हाला समुद्रात मासे समुद्राचा मासा बनायचा असेल आणि समुद्राचा तो अभाव घ्यायचा असेल, ती सुंदरता बघायची असेल तर तुम्हाला पुढे जाणं जरुरी आहे. म्हणून
पाण्याच्या प्रवाहाबरोबर चालणं जरुरी आहे. ठीक आहे, लेवल्स आपण डिस्कस केल्यात, वरच्या खालच्या मधले सगळ्या. तर बघा उद्या काय करतं, उद्या फक्त गेम होऊ शकतो मला वाटतं ओवायचा. आणि लगभग मला असं वाटतंय की मार्केट उद्या गॅप डाऊन होऊनच डायरेक्टली मार्केट खाली टार्गेट देईल, सकाळ सकाळच देईल. ठीक आहे, सकाळ सकाळ देईल. आपला टायमिंग 10:15 आहे. जर बघा एक चान्स भेटला तुम्हाला, तर अर्धा तासाची कॅन्डल जी क्लोज होते ना 9:45ची, 9:45ची जे अर्धा तासाची म्हणजे 15 मिनिटाचे 2 कॅन्डल होतील. तर 15 मिनिटाच्या कॅन्डल्सला बघा, अर्धा तासाच्या कॅन्डलला बघा किती मोठी बनते ती. 15 मिनिटाच्या 2 कॅन्डल बघा रेड आहेत का. एक खालचा ट्रेड तुम्ही लवकर घेऊ शकता, असं माझा विचार चाललाय उद्या, उद्या दिवसासाठी. त्यामुळे दिशांवरती फक्त ट्रेड नका करू, त्याच्यासाठी काहीतरी तुमच्याकडे बेस असणं जरुरी आहे, समज असणं जरुरी आहे. मार्केटची दिशा काय आहे ती तुम्हाला समजायला. फक्त मी बोलतोय म्हणून तुम्ही ट्रेड करता असं नका करू. कारण का उद्या समजा मी हा युट्यूब चॅनल बंद पण करेल, मग काय, मग तुम्ही दुसऱ्या कोणाकडे जाल का. बघा सगळ्यांकडे स्ट्रॅटेजी वेगळ्या आहेत, सगळ्यांचे विषय वेगळे आहेत, सगळ्यांना मार्केट वेगळं दिसतं. त्यामुळे ना तुम्ही स्वतः सक्षम व्हा, डिपेंडेंट नका राहू कोणावरती. माझ्यावरती पण नको. मी फक्त तुमच्या बरोबर चालायचा प्रयत्न करतोय, तुमच्या पुढे या तुमच्या मागे नाही, तुमच्या बरोबर चालायला एक मित्राप्रमाणे, एक गाईड प्रमाणे मी तुमच्या बरोबर चालण्याचा प्रयत्न करतोय. ह्याचा अर्थ काय की तुम्ही जेव्हा शिकाल ना तेव्हाच तुम्ही काहीतरी करू शकाल. वेळ लागेल, नक्कीच वेळ लागेल, पण तो दिवस आयुष्यामध्ये येईल. लहानपणी मी विचार केला की मी जेव्हा मोठा होईन तेव्हा बुलेट घेईन, मी मोठा होईन तेव्हा घर घेईन, मी मोठा होईन तेव्हा गाडी घेईन. लहानपणी मी काय विचार केला तो मोठेपणी येऊन मी गाडी घेतले या फिर बाईक घेतले, म्हणजे मी स्वप्नांना साकार केलेला आहे. ह्यालाच बोलतात माइंड पॉवर. तर तुम्ही आत्ता जी माइंड पॉवर बनवाल ना की यस मी शिकणार, मी करणार आणि करून दाखवणार, तर येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला एक नक्कीच हाय भेटेल, नक्कीच एक हाय भेटेल. त्यासाठी फक्त प्रयत्न करत राहा, थकू नका, हारू नका. मार्केट शिकवतं ते शिकून घ्या. म्हणून मी बोलतो की आधी समजा, शिका आणि नंतर सेट करा. ठीक आहे, माझा व्हिडिओ जर हा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचा उद्या दिवस ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावं हीच अपेक्षा. गणपती रायाचं आगमन होत आहे, तर तुमचे सगळे दुःख काढून तुम्हाला सुख द्यावं, समृद्धी द्यावी, भरभराट द्यावी, आरोग्य द्यावे. मेन तर आरोग्य, हेल्थ इज इम्पॉर्टंट. हेल्थ असेल तर तुम्ही काय करू शकाल, तर आरोग्य तुम्हाला द्यावं, तुमच्या परिवाराला सदा एक सुरक्षा कवच असावं, हीच अपेक्षा करत मी आजचा व्हिडिओ थांबवतोय. गुड नाईट, टेक केअर.